गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राने अखेर मंजुरी दिली आहे। नाशिक डहाणू प्रकल्पाच्या सर्वेक्षणाकरता 2.5 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात खासदार हेमंत सावरा यांनी माहिती दिली आहे। या रेल्वे प्रकल्पाची मागणी 25 वर्षांपासून तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी केली होती। अखेर या सर्वेक्षणाच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। यामुळे पालघरच्या आदिवासी बहुल असलेल्या जवार मोखाडा विक्रमगड या भागातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे असा विश्वास खासदार सावरा व्यक्त करतात। मला वाटतं मागच्या काळामध्ये बजेटचं तेवढं हे नव्हतं, प्रावधान नव्हतं, त्यामुळे ते राहिलं होतं। आणि त्यामुळे मागच्या अधिवेशनादरम्यान माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना मी भेटलो होतो। त्यांना मी विनंती केली होती की बहुप्रतीक्षित असलेला डहाणू नाशिक हा रेल्वे मार्ग याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि प्रॅक्टिकली फिजिबल रिपोर्ट हा तयार केला पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागाला, आदिवासी भागाला आणि त्याला जोडणाऱ्या नाशिक आणि डहाणू दोन मोठ्या शहराला हा विकासात्मक असा एक रूप देता येईल। आणि आपण बघतो की सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।